अंबरनाथमध्ये सत्तेसाठी काँग्रेस सोबत युती करणाऱ्या भाजपवर मात करत शिंदेच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे। एकमेकांना दंड थोपटून दाखवत प्रचंड राडेबाजी झाली, पण शेवटी सोमवारी झालेल्या चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणुकीत अजित पवारांच्या मदतीनं शिंदेच्या शिवसेनेनं स्वतःच्या पक्षाचा उपनगराध्यक्ष अंबरनाथमध्ये बसवला। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सदाशिव पाटील यांनी भाजप आणि अंबरनाथ विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप पाटील यांचा पराभव केला। हेच प्रदीप पाटील आणि 12 नगरसेवक हे काँग्रेसमधून निवडून आले। नंतर त्यांनी वेगळा गट करत भाजपसोबत हातमिळवणी केलेली। त्यांना काँग्रेसनं बडतर्फ केल्यावर भाजपनं त्यांना लगेच आपल्या पक्षात प्रवेशही दिला। मात्र इतकं करूनही उपनगराध्यक्षपद काही भाजपला मिळवता आलं नाही। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले। त्यांना विकास आघाडीचा व्हीप लागू असल्याचा दावा भाजपनं केल्यानं सभागृहात वादावादी झाली। त्यातच निवडणूक प्रक्रिया पार पडली। भाजपचे प्रदीप पाटील यांना 28 मतं मिळाली, तर शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीचे उमेदवार सदाशिव पाटील यांना 32 मतं मिळाली। विजयी सदाशिव पाटील यांचा सत्कार करण्यासाठी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते। शिवसेनेचं वर्चस्व हे अंबरनाथमध्ये आजही अबाधित आहे। शिवसेनेने पूर्ण बहुमताने सत्ता जी आहे ही अंबरनाथमध्ये स्थापन केलेली आहे। मी माझ्या सगळ्या सदस्यांचा, अंबरनाथकरांचा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की अंबरनाथमध्ये नेहमी अंबरनाथ आणि शिवसेना हे नेहमी समीकरण राहिलेलं आहे आणि आज 32 सदस्य संख्येने उपनगराध्यक्ष शिवसेनेचे जे आहे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। खूप आनंद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशी कामं याच्या अगोदर होत होती अंबरनाथमध्ये, तशाच प्रकारची कामं जी आहेत ती पुढेही चालू राहतील। मला वाटतं अशा छोट्या मोठ्या नगरपालिकेमध्ये जर अशा प्रकारे युती करून जर कोणी महायुतीचं वातावरण खराब करायचं काम करत असेल तर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन जी आहे ही कुठल्याही पक्षाची आम्ही जर केलं असेल तर आम्ही काही घेतली पाहिजे। जर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी लोकल लेवलला केली असेल कुठली अशी जर युती तर त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे। पण या अंबरनाथमध्ये जिथे अकोटमध्ये कारवाई केली MIM बरोबर भाजप गेल्यामुळे, पण इकडे जे आहे हे कारवाईचं एक लेटर देखील दिलं नाही। आम्ही 2 दिवस वाट पाहिली पण तरी देखील लेटर आलं नाही, कारवाई नाही झाली। पण अखेरमध्ये जे आहे हे सत्याचा विजय या ठिकाणी झालेला, शिवसेनेची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली। दरम्यान 2 ठरावांमुळे जिल्हाधिकारी मात्र कात्रीत सापडल्याचं पाहायला मिळालं। नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या नगरसेवकांनी भाजपवर मात करत आपला उपनगराध्यक्ष बसवल्यावर भाजपच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी 5 स्वीकृत सदस्यांपैकी 3 पदं भाजपला तर 2 पदं शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचं जाहीर केलं। राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जानेवारीला मान्यता दिलेल्या अंबरनाथ विकास आघाडीकडे 32 सदस्यांचं बहुमत असल्याचा निर्वाळा सुद्धा करंजुले यांनी दिला। मात्र नगराध्यक्षांनी बैठक तहकूब केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह भरवून दुसरा ठराव संमत करत शिंदे सेनेच्या वाट्याला 3 आणि भाजपच्या पारड्यात 2 स्वीकृत सदस्य टाकण्याचा ठराव मंजूर केला। हे दोनही ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी गेल्यानं कायदेशीर पेच निर्माण होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेसोबत असल्यानं बहुमताचा 32 हा जादुई आकडा शिंदेच्या शिवसेनेसोबत असून एक कमी स्वीकृत नगरसेवक पद हे पदरात पडल्याने चिडलेल्या शिंदेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर न येता उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांना पीठासीन अधिकारी बनवत सभागृहात नवीन ठराव मंजूर करून शिंदेच्या शिवसेनेला 3 तर भाजपला 2 स्वीकृत नगरसेवक पद दिली आणि त्यामुळेच अभद्र युतीकरणावरून चर्चेत आलेल्या भाजपला अंबरनाथमध्ये धोबीपछाड देत शिंदे सेनेनं उपनगराध्यक्षपदी निवडून आणलेल्या सदाशिव पाटील यांचं शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा अभिनंदन केलं। या संपूर्ण घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतंय? अंबरनाथच्या या राजकारणाविषयी तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।